फक्त 16 शब्दांचा मंत्र लाखो लोकांचे जीवन बदलत आहे। पण हरे कृष्णा महामंत्रामध्ये अशी कुठली शक्ती आहे? चला तर मग जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर शास्त्रानुसार आपण समजण्याचा प्रयत्न करूया की हरे कृष्ण महामंत्र हा काही साधा शब्द समूह नाही, तो भगवान श्रीकृष्णाचे प्रत्यक्ष स्वरूप आहे। तर हरे कृष्णा महामंत्र म्हणजे कुठला? तर हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तर हरे म्हणजे भगवंताची अंतरंगा शक्ती म्हणजे श्रीमती राधाराणी, कृष्ण म्हणजे सर्वांना आकर्षित करणारे परमेश्वर आणि राम म्हणजे आनंदाचा अथांग सागर। कलियुगात मन अस्थिर, तणावग्रस्त आणि चिंतांनी भरलेलं असते, पण जेव्हा आपण मनापासून हा महामंत्र जपतो तेव्हाच आपलं मन हळूहळू शुद्ध होते, नकारात्मक विचार कमी होतात आणि अंतःकरणात शांती अनुभवायला मिळते। चैतन्य महाप्रभूंनी सांगितलं आहे की या कलियुगात आत्मसाक्षात्कार करण्यासाठी हरिनाम संकीर्तन हा सर्वात सोपा आणि प्रभावी मार्ग आहे। म्हणूनच या जगभरातील करोडो लोक या महामंत्राचा जप करतात आणि तुम्हीही करायला सुरुवात करा। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तर तुम्ही आज या महामंत्राचा जप केला का? किंवा आजपासून जप करायला सुरुवात कराल का? हे मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। परत भेटूया अशाच एका नवीन इन्फॉर्मेशन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत हरे कृष्ण।